सर्व दर्शकांसाठी एक महत्त्वाची सूचना. आमच्या व्हिडिओमध्ये सादर केलेली सर्व सामग्री ही काटेकोरपणे केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशासाठी आहे. आम्ही कोणत्याही स्वरूपाच्या क्रिकेट सट्टेबाजी किंवा फॅन्टसी क्रिकेट या गोष्टींचा प्रचार किंवा समर्थन करत नाही. धन्यवाद. तर नमस्कार, मी गौरांग नेहा विश्वजित मराठे आणि तुम्ही बघताय वाइल्ड मीडिया प्रस्तुत क्रिकेट वार्ता. तर आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण डबल हेडर दिवसातील पहिली मॅच म्हणजेच पंजाब किंग्स वर्सेस दिल्ली कॅपिटल्सच्या मॅचबद्दल बोलणार आहोत, जी मॅच महाराजा यादवेंद्र सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मुल्लापूर मोहाली इथे खेळवली जाणार आहे. तर या सामन्यासाठीच्या सगळ्यात मजबूत प्लेइंग एक्साय बद्दल जर आपण बोलायचं म्हटलं तर पहिल्यांदा पंजाब किंग्स बद्दल बोलूयात. ओपनिंगसाठी कॅप्टन शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग हे दोघे येऊच शकतात. नंबर 3ला जॉनी बेअरस्टो, नंबर 4ला अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, विकेट किपर म्हणून जितेश शर्मा, मिडल ऑर्डरमध्ये सॅम करन, हरप्रीत ब्रार किंवा हर्षल पटेल. महाराजा यादवेंद्र सिंग इंटरनॅशनल स्टेडियम हे ॲक्च्युली एक नवीन ग्राउंड बांधलेलं आहे, त्यामुळे त्याची पिच नक्की कशी काम करते याच्याबद्दल आपल्याला काही क्ल्यू नाही आहे. त्यामुळे हरप्रीत ब्रार ॲज अ सेकंड स्पिनर खेळेल किंवा हर्षल पटेल ॲज अ फोर्थ पेसर खेळू शकतो. त्यानंतर कगिसो रबाडा, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग अशी पंजाबची लाईनअप आपल्याला दिसून येईल. तर दिल्लीच्या लाईनअप बद्दल जर बोलायचं झालं तर ओपनिंगला डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ हे दोघे येतील. 3rd नंबरला मिच मार्श आणि 4 नंबरला रिषभ पंत. ॲक्च्युली NCAने क्लिअरन्स दिल्यानंतर फिटनेसबद्दल या पूर्ण IPL मध्ये रिषभ पंत कॅप्टन्सी आणि खेळण्यासाठी दोन्हीसाठी अवेलेबल आहेत. तर त्यानंतर 5व्या पोझिशनला ट्रिस्टन स्टब्स हा एक पॉवरफुल बॅटर आणि एक्स्ट्रा विकेट किपिंग ऑप्शन दिल्लीकडे अवेलेबल आहे. त्याच्याऐवजी जेव्हा दिल्लीने हॅरी ब्रूकला विकत घेतलं होतं, त्याने जेव्हा IPL मधून पर्सनल रिझनसाठी पुल आउट केलंय, त्याच्याऐवजी रिप्लेसमेंटमध्ये जेक फ्रॅझर मॅकगट हा एक नवीन प्लेअर आलेला आहे. तो किंवा ट्रिस्टन स्टब्स या प्लेइंग एक्सायमध्ये खेळू शकतात. ट्रिस्टन स्टब्स खेळण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत, जिथे दुसऱ्या बाजूला अक्षर पटेल 7व्या पोझिशनसाठी ॲक्च्युली दिल्लीकडे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जिथे ललित यादव असेल, कुमार कुशाग्र असेल, सुमित कुमार असेल, ह्यांचे सगळ्यांचे खेळण्याचे इक्वल चान्सेस आहेत. जिथे बॉलिंगसाठी खाली खलील अहमद, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि ऑनरिक नॉर्थिया बरोबर कुलदीप यादव असतील. जर आपण या सामन्यासाठीच्या इम्पॅक्ट प्लेयर्स बद्दल बोलायचं झालं तर पंजाबकडून हरप्रीत ब्रार किंवा ऋषी धवन, कारण आपल्याला सध्या असं वाटतंय की प्लेइंग एक्सायमध्ये हरप्रीत ब्रारला खेळवू शकणार नाहीत, कारण हर्षल पटेलला ज्या प्राइस पॉईंटला पंजाबने विकत घेतलंय त्या प्राइस पॉईंटला त्यांना जास्तीत जास्त मॅच खेळवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ही नवीन पिच असल्यामुळे इथे काय आपण म्हणू, एक व्हेरिएशन देणारा, कटर टाकणारा, यॉर्कर्सवर भर देणारा एक बॉलर त्यांच्यासाठी गरजेचा आहे. त्यामुळे ते नक्कीच प्लेइंग एक्सायमध्ये हर्षल पटेलला खेळवू शकतील. जिथे दुसऱ्या बाजूला ऋषी धवन हा आणखी एक मिडियम पेस बॉलर त्यांच्याकडे ऑलराऊंडर ॲक्च्युली अवेलेबल आहे. जिथे दिल्लीकडे यश धूल किंवा अभिषेक पोरेल हे 2 बॅट्समन इम्पॅक्ट प्लेअर म्हणून टीममध्ये येण्याची शक्यता आहे. जिथे ॲक्च्युली दिल्लीकडे एक चांगली बॅटिंग डेप्थ आपण म्हणू मिडल ऑर्डरमध्ये तशी दिसत नाही जितकी पंजाबमध्ये आहे. त्यामुळे हे यश धूल आणि अभिषेक पोरेल हे 2 इम्पॅक्ट प्लेयर्स आपल्याला दिसून येऊ शकतात. तर या सामन्यासाठीच्या की बॅटल्स बद्दल बोलायचं झालं तर पहिली की बॅटल ही कगिसो रबाडा आणि पृथ्वी शॉ यांच्यामध्ये होऊ शकते. कारण आपण नेहमीच बघितलं की पृथ्वी शॉ बऱ्याचदा पॉवर प्लेमध्ये विकेट टाकतो आणि कारण तो इन स्विंगर जो बॉल येतो तो ॲक्च्युली त्याला त्रास देताना दिसतो. मग बॅट आणि पॅडच्या मधनं गॅप असेल, मग ती गॅप भेदून जाताना बोल्ड होणं असेल किंवा इनसाइड एज लागून कॅच आउट होणं असेल, कॉट बिहाइंड होणं असेल किंवा LBW होणं असेल, तो इन स्विंग बॉल आतापर्यंत बऱ्याचदा आपण पृथ्वी शॉला आउट होताना बघितलं आणि ते सतत होत राहते, त्याच्यात बदल होत नाहीये. आणि त्यामुळेच आपण बघितलं असेल की ट्रेंट बोल्ट किंवा दीपक चहर यांनी अनुक्रमे 3 आणि 6 वेळा पृथ्वी शॉला पॉवर प्लेमध्ये आउट केलं आतापर्यंत ऑन द बेस ऑफ इन स्विंग बॉल्स. त्यामुळे रबाडा पॉवर प्लेमध्ये त्या नव्या बॉलने पृथ्वी शॉला नक्कीच त्रास देऊ शकतो आणि त्या दोघांची लढत कशी होईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. जिथे दुसऱ्या बाजूला शिखर धवन आणि ऑनरिक नॉर्थिया यांच्यामधली लढत ही खूप इंटरेस्टिंग असावी, कारण शिखर धवन गेल्या काही सीझन्समध्ये इनिंगच्या सुरुवातीलाच विकेट टाकताना दिसून येतोय, पण तो टिकून खेळला तर खूप एक चांगली इनिंग खेळून जातो. कारण ऑनरिक नॉर्थिया त्याच्या आत्तापर्यंतच्या IPL करिअरमध्ये 54% म्हणजेच 53 पैकी 29 विकेट ह्या टॉप ऑर्डर बॅट्समनच्याच घेताना दिसतो. कारण एक आपण काय म्हणू की एक्स्ट्रा पेस अवेलेबल आहे त्याच्याकडे, हाईट चांगली आहे, बाउन्सर्सची कॅपेबिलिटी आहे
एक स्विंग चांगला होतो बॉल, त्यामुळे टॉप ऑर्डर बॅट्समनसाठी एक चांगला धोका तो निर्माण करू शकतो आणि ही लढत खूप बघण्यासारखी असणार आहे. तर प्लेयर्स टू वॉच आउट फॉरच्या लिस्टमध्ये या मॅचसाठी माझ्या मते रिषभ पंत हा खूप चांगला ऑप्शन असू शकतो आपल्याकडे, कारण 30 डिसेंबर 2022ला जो एक खूप मोठा ऍक्सिडेंट झाला त्याच्यामधून रिकव्हर होताना तब्बल 1.25 वर्षानंतर क्रिकेटमध्ये कमबॅक करणारा रिषभ पंत या सीझनला बॅटिंग, कीपिंग आणि अक्षरशः कॅप्टन्सीमध्ये सुद्धा त्याचा अक्षरशः कस लागणार आहे. त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स नक्की बघण्यासारखा असेल, इंटरेस्टिंग असेल आणि एक खूप चांगला परफॉर्मन्स त्याच्याकडून एक्सपेक्ट करतात फक्त दिल्लीचेच फॅन्स नाही तर सगळे इंडियन क्रिकेट फॅन्स सुद्धा. तर आपण या सामन्यासाठीच्या प्रेडिक्शन्स बद्दल जर बोलायचं झालं तर महाराज यादवेंद्र सिंग स्टेडियमची ही पिच पेस बॉलर्सना म्हणजे फास्ट बॉलर्सना स्पिनर्सपेक्षा जास्त मदत करण्याची शक्यता आहे, कारण ॲब्सोल्युटली एक चांगली नवीन पिच आपण म्हणू शकतो. आणि नवीन स्टेडियम्समध्ये जसं की रॉजर बिनी प्रेसिडेंट यांनी सांगितलं होतं की आता इंडियामध्ये पेस बॉलिंग पिच बनवण्याची खूप जास्त गरज आहे, त्यावेळेला त्यांचं जे स्टेटमेंट आलं होतं त्याच्यामुळे मला नक्कीच वाटतंय की ही जी नवीन पिच बनवलेली असेल त्याच्यामध्ये थोडा पेसला एक एक्स्ट्रा हेल्प मिळणार असेल. आणि सेकंड प्रेडिक्शन बद्दल जर बोलायचं झालं तर PBKS म्हणजे पंजाब किंग्सची जी टॉप ऑर्डर आहे ती नक्कीच दिल्लीच्या टॉप ऑर्डरपेक्षा जास्त रन्स बनवू शकते, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द इनिंग्स. म्हणजे ते पहिले खेळू देत किंवा नंतर खेळू देत, ते टॉप ऑर्डर्स जास्त रन बनवू शकतात दॅन दिल्ली. थर्ड प्रेडिक्शन बद्दल जर बोलायचं झालं तर पंजाब किंग्स हे या मॅचसाठी एक प्रबळ दावेदार असू शकतील जिंकणारे, कारण एक आपण काय म्हणू गुड बॉलिंग लाईनअप आहे, बॅलन्स लाईनअप आहे, ऑल ओव्हर बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा ऑलराऊंडर खूप जास्त चांगले आहेत ॲज कम्पेअर्ड टू दिल्ली. त्यामुळे या मॅचमध्ये पंजाब किंग्सचे आपल्या होम ग्राउंडवर जिंकण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील या सामन्यामध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करता हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आमच्या इंस्टाग्राम हँडल आणि ट्विटर हँडलला नक्की फॉलो करा आणि येणारे असेच सगळे विकेट वार्ताचे व्हिडिओ एपिसोड्स बघत राहा आणि आम्हाला साथ देत राहा. धन्यवाद.